दम देतील मग स्टार्ट. मी भीमराव यशवंतराव आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष. काही दिवसापूर्वी मी दानशूर ही फिल्म्स, ज्या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती किरण कांबळे यांनी केलेली आहे. जो दानशूर पिक्चर आहे तो टोटली बुद्धिस्ट प्रिन्सिपलवरती आधारित आहे आणि तो संवाद साधतोय दानशूर लहान मुलांशी, शाळेत जाणाऱ्या मुलांशी, वडीलधाऱ्या लोकांशी, म्हणजे समाजातल्या स्त्री पुरुष असतील यांच्यासाठी हा दानशूर पिक्चर आहे असं मी समजतो. बुद्ध धर्माचं जे आनापान सती आणि मेडिटेशन्स हे जे प्रिन्सिपल त्यांनी मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटांच्या माध्यमामधून केला आहे की ज्याच्यामुळे जीवनामध्ये चांगल्यापैकी बदल घडला जातो असा गेल्या अनेक वर्षाचा लोकांचा अनुभव आहे की ज्यामुळे सुख, शांती, आनंद, मैत्री भावना निर्माण होतात. विषमता आहे ती निघून जाते, मत्सर निघून जातो, लोकांमध्ये असणारा हेकडी प्रकार हा निघून जातो आणि त्याच्यामुळे जीवन हे सुखमय होतं. एक जीवनाला शांती प्राप्त होते, ज्याला आपण माणुसकी इन ऑल बोलतो. ते माणुसकी निर्माण होण्याचं काम ह्याच्यामध्ये आनापान सती आणि मेडिटेशनच्या माध्यमामधून दाखवलेलं आहे. निरोगी आयुष्य जर जगायचं असेल, मन जर मजबूत नाही तर मन एकत्र करायचं असेल, मनामध्ये जे चलबिचल आहे मनाची ती निघून जाऊन मन एकत्र येणं एका गोष्टीवरती, हे फक्त आणि फक्त भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आजच्या जीवनामध्ये जे खडतर जीवन आहे सामान्य लोकांचं, संपूर्ण मानव जातीचंच, भारत असो किंवा जगामध्ये असो, अनेक यांना संकटांना फेस करतायत. मग कौटुंबिक असेल, नोकरी, बिझनेस, पैसा, पाणी, ह्या सगळ्या गोष्टी असेल, ह्या सगळ्यावरती जर मात करायची असेल, ह्या गोष्टीला बळी पडून लोक आपलं आयुष्य संपवणारे आज आपण हजारोनी बघतोय. परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती जर मात करायची असेल तर आनापान सती मेडिटेशन्स हा प्रमुख आहे. आज महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात नाही तर जगामध्ये याचे सेंटर्स उघडलेले आहेत. बुद्धाची शिकवण ही जगामध्ये जाते लोकांकडे आणि त्यामधून त्यांना लाभ मिळालेला आहे. म्हणून हा दानशूर पिक्चर बघून लोकांनी त्याच्यापासून बोध घ्यावा, बुद्धाच्या विचारावरती चालण्याचा प्रयत्न करावा. निश्चित आपल्याला ह्याच्यामध्ये यश येऊ शकते. आपण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो. नमो बुद्धाय, जय भीम. बस 2 मिनिट.